सावरे सावरे जाओ सावरे सावरे यारे मुझसे करो जोरा जोरी मैया न मरो तूंगी तूंगी गाडी हटो जारी सावरे. ऐका मी काय म्हणते. मी घरामध्ये एवढी शांतता कशी? सगळी भूत गेली कुठे? प्रिया आहे आत, शिप्राशी बोलते. दोघींचं काय चाललेलं असतं मला माहित नाही. आणि आदी आणि शुभ्रा पहाटेच गेलेत वसईला. मी तुम्हाला काय सांगते. मॅडम कुसुम कुठे? नाही त्यांचा आवाज इतका लहान आहे म्हणजे आजूबाजूला ते आहेत नाही काही कळत नाही म्हणून विचारलं. अहो त्या देवळात गेल्यात. अच्छा तुम्ही ऐका हे बघा. काल ना मी शिरा छान. बरं थँक्यू. माझं ऐका तर जरा. अगं ऐकतोय बोल ना. काल मी आदिशी बोलले. त्याला मी विचारलं म्हटलं बाबा रे आता पुढचा काय विचार आहे तुझा म्हणजे मुलांबद्दल. हां तर मला तो म्हणाला की अजून काही वर्ष आम्हाला मूल नकोय. अरे फाईन. काय फाईन काय फाईन? भविष्याचा विचार आत्तापासून नको करायला. आणि मी म्हणते का आता मूल का नको? म्हणजे लोकांना आर्थिक अडचणी वगैरे असतात म्हणून ते कधी कधी मूल होण्याचं लांबवतात. आधीच तसंही काही नाहीये. एक मिनिट मला असं सांग केवळ आर्थिक अडचणी आहेत म्हणून लोक मुलाचा विचार लांबणी येऊ टाकतात हे तुला कोणी सांगितलं? काय असं माहिती आहे नवरा बायकोंना एकमेकांच्या सहवासात जास्तीत जास्त वेळ घालवावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. कारण काय असतं एकदा का मूल झालं ना की नाही म्हटलं तरी खांद्यावरती एक जबाबदारीचं ओझं पडतं. आपल्या वेळेला कुठे होतं असं काही? नाही पण ही आपली वेळ कुठे आहे? आणि आधीने जर त्याचं लाईफ व्यवस्थित प्लॅन केलं असेल ना आय एम प्राऊड ऑफ हिम. मला अभिमान आहे त्याचा. नाही तरी मला असं वाटतं की आता या घरात आपलं एक नातवंड यायलाच पाहिजे. वसुधा अजून तशी तू तरुण आहेस मग तुला इतक्यात आजी व्हायचे वेध लागावेत म्हणजे. ओ मधुसूदन राव तुम्ही विसरला असाल ना तर आठवण करून देते की मी आजी आणि तुम्ही आजोबा आधीच झालेलो आहोत. प्रथमेश नावाचा 8 वर्षाचा नातू आहे आपल्याला. आहे ना मग दुसऱ्याची घाई कशाला? तुमच्याशी काही बोलणं म्हणजे ना. म्हणजे काय? नाही सांग ना म्हणजे मला. काही नाही बाप लेक सारखेच. काही बोलायला लागलं ना की विषय गुंडाळत बसता. मला बरीच कामं. आमच्या इतके दिवसांच्या ओळखीत मी पहिल्यांदाच एवढं इमोशनल झालेलं पाहिलं त्यांना. खरंच खूप घट्ट मैत्री असणार त्या दोघांची. मला तर त्या मुलाची कमाल वाटते. मम्मानी त्याला सुलेखाबद्दल एवढं सांगूनही तो तिच्याशी लग्न करायला तयार झालाय. मला तर तो सटकच वाटला ग. भेट झाली आमची अँड ही डिडंट कम अक्रॉस एज अ व्हेरी लाइकेबल पर्सन. आणि त्यात यशवंतरावांचा मुलगा आहे म्हटल्यावर आपण अपेक्षा तरी काय करणार म्हणा. पण त्याचंही असं होऊ नये हे म्हणजे ना डोळ्याला पट्टी बांधून जाणून बुजून जळत्या निखाऱ्यावर चालण्यासारखं आहे. हो चॅप. त्यानंतरही आम्ही बराच वेळ बोललो आणि त्या सगळ्याचा निष्कर्ष हाच निघाला की सुलेखा हे सगळं का करते हे कळण्यावाचून गत्यंतर नाहीये. आणि म्हणूनच क्षिप्रा आय मीन म्हणजे मला असं वाटतं की तुला आता जरा जोर लावायला हवा. आज भेटतोय आम्ही. तसा सुलेखाचा माझ्यावर बऱ्यापैकी विश्वास बसलाय. हळूहळू गडकाबीज होईलच. लेट्स सी. नाही तसं नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की तिनं पुढची काही चाल करण्याच्या आत. आय नो प्रिया पण ते तितकं सोपं नाहीये. अँड सुलेखा इज अ व्हेरी क्लेवर पर्सन. तिला फसवणं सोपं नाहीये. आय नो. क्षिप्रा मला कळतंय तू तू किती मोठा धोका पत्करतेस. आणि त्यात नीलची फ्रंट सुद्धा सांभाळायची आहे. म्हणजे नीलला जर कळलं ना की मी हे सगळे उद्योग करतेय तर हेल विल ब्रेक लूज. क्षिप्रा पण मग तू हे सगळं थांबवत. आता तू कोलाब्यावरनं डायरेक्ट दहिसरला पोहोचू नकोस. हा सी स्वप्नीलला हे सगळं न कळू देणं तितकं काही कठीण नाहीये. ही इज नॉट दॅट टाइप्स
की जो आपल्या गर्लफ्रेंड कडून मिनिटाचा हिशोब मागतो. पण मला आता कसं तरीच वाटत राहील. आता तू जास्त विचार करू नकोस. आपल्या डोक्याला काही कमी ताप आहे का? एक काम कर, मस्त चहा आण आलं घालून. हे कुसुमात्याचा कॉपीराईट आहे या डायलॉगवर, सांभाळून. बस आणतेच मी. आई संभाळ, गरम आहे. आई, एका अर्थी सगळ्या गोष्टी रुळावर यायला लागल्या. तू परत आलीस. सुलेखा सुद्धा हो नाही करता करता तिने सुद्धा लग्नाचं मनावर घेतलंय. आई अगं, तुझ्याशी बोलते मी काहीतरी. माहितीये मला. हे बघ, मला माहितीये अभिमान आपली पसंती नाही. अगं पण सुलेखाला आवडतो ना तो. शिवाय आपल्याला तो अभिमान माहितीये जेव्हा सुलेखा आणि तो एकत्र कॉलेजमध्ये होते. त्याला झाली आता 8 वर्ष. 8 वर्षात माणूस बदलतो. माणसं बदलायला वेळ लागत नाही पूनम, माहितीये मला. तेच तर म्हणतेय मी. तो आधी जो आपल्याला सुलेखासाठी आयडियल मॅच वाटला होता, त्यांनी काय केलं ग शेवटी? नाही, आता आपल्याला सुलेखाच्या पाठीशी उभं राहिलंच पाहिजे खंबीरपणे. कर्तव्य आहे ते आपलं. मी तर ठरवलंय. सुलेखाची एंगेजमेंट, तिचं लग्न, सगळे विधी खूप थाटामाटात पार पाडायचे. आजपर्यंत पदोपदी तिची जी निराशा झाली आहे ना, त्याची परतफेड झालीच पाहिजे. I want to see her happy. After all, एकुलती एक बहीण आहे ती माझी. जशी तू माझी एकुलती एक मुलगी आहेस. आई, असं का बोलतेस तू? कशी आहेस तू बाळ? गेले काही महिने माझ्यामुळे तुला खूप सोसावं लागलं, पण आता मी तुझ्या पाठीशी आहे, तुझी काळजी घ्यायला. माझी आणि सुलेखाची. आय डोंट बिलीव्ह दिस. तू माझं केवढं मोठं टेन्शन कमी केलंस माहितीये तुला? शिप्रा, मी फक्त घरमालकांशी बोलले, त्यांनी परमिशन दिली तुला माझ्यावर राहण्याची. पण आधी आपण त्यांना भेटूया, त्यांच्याकडनं आपण ॲग्रीमेंट साईन करून घेऊया. तू म्हणशील तिथे सही करायला तयार आहे मी. सच एन एंजल. हो, पण आधी माझं घर तर बघून घे, आणि तुला आवडलं तरच तू राहा. आय एम शुअर मला तुझं घर आवडेल. नाही, पण तरी सुद्धा मला वाटतं की तू एकदा घर बघून घे. ते सगळं होत राहील ग, पण आपण पार्टी करूया. बोल,
कुठे जाऊया आता? आत्ता आत्ता काय उडप्याच्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन पार्टी करायची आहे? रात्री भेटतेस का बोल. विल गो टू अ पब अँड हॅव अ ब्लास्ट. नाही, पब वगैरे नको शिप्रा प्लीज. सुलेखा, आता काकूबाईसारखी वागू नकोस हा. तू काय कधी पबला गेलेली आहेस का? अगं तसं नाही ग. ऑफकोर्स इन कॉलेज डेज. देन लेट्स गेट युअर कॉलेज डेज बॅक. आधीच्या प्रेमात पडल्यापासून तू एकदम सती सावित्री झालीस आणि बदल्यात काय मिळालं? छोड ना यार. बट देन वी आर गोइंग आउट टुनाइट. बर, कुठे जाऊया? ते बघू ग, आयत्या वेळी ठरवूया. पण शिप्रा, रात्री घरी यायला खूप उशीर होईल. ए बाई, तुझ्या आयुष्यात किती प्रॉब्लेम्स आहेत ग. मी सोडेन तुला घरी. अगं तसं नाही ग. आय मीन आपल्याकडे एखादं व्हेकल असतं तर किती बरं झालं असतं. मी ज्या एरियामध्ये राहते तो तेवढा सेफ नाहीये ग, म्हणून. आता व्हेकल कुठनं आणू तुझ्यासाठी? नाही नाही, मी काय म्हणते, मी दीशी बोलून बघते ना. तिने जर तिची गाडी आपल्याला दिली तर वी कॅन. अगं मग वाट कसली बघतेस? आत्ता फोन कर. हो. मी आता जाते दीकडे, नक्की विचार. ओके ओके, निघू मम्मी. ओके, आय बी वेटिंग फॉर यू. बाय, टेक केअर. बाय. प्रियाचा फोन का नाही लागत आहे? आय एम गोइंग आउट विथ सुलेखा टुनाइट. वन मोर स्टेप अहेड. अहो ऐका तरी मी काय म्हणतेय. असं का बोलताय तुम्ही? आता काय चुकीचं बोललोय मी? त्यांच्या डोक्यावर परिणाम नाही का झालेला? म्हणून असं लगेच बोलायचं नसतं. ह, मला सांगते, अशा अचानक पळून का आल्या? त्यांचं म्हणणं आहे त्या बऱ्या आहेत. प्रत्येक वेड्याला असंच वाटत असतं की तो वेडा नाहीये. मला तुम्हा लोकांचं असं डबल ढोलकी वागणंच पसंत नाहीये. आता आंधळ्याला आंधळा आणि बैराला बैरा म्हटलं तर काय प्रॉब्लेम काय आहे? हो, तुम्ही तरी कुठे म्हणताय चोराला चोर? म्हणजे यशवंतरावांना विचारलं त्यांच्याकडे निखिलची डायरी कशी आली ते? झालं, घसरलीस पुन्हा त्या विषयावर. तुला काय म्हणायचंय? यशवंतरावांनी डायरी चोरली? मला एवढंच म्हणायचंय, निखिल ज्याचा यशवंतरावांशी काहीही संबंध नव्हता, त्याची एवढी प्रायव्हेट वस्तू तुमच्या यशवंतरावांकडे कशी काय आली? माझ्या कुठल्या तरी पेपर्स मधून चुकून गेली असेल. तुमच्याकडे कुठून आली डायरी? भांडण आता तू उकरून काढतीयस ना राधा? नाही, मी फक्त तुम्हाला प्रश्न विचारते आणि का कोण जाणे त्या प्रश्नांकडे तुम्ही कानाडोळा करताय. हे काना डोळा बिळा काही करत नाही, समजलं ना? यशवंतरावांना मी डायरेक्ट विचारलं होतं आणि त्यांनी जे सांगितलं ते तुला सांगतोय. त्यांनी सांगितलं आणि तुम्ही ते मान्य केलं? हो, केलं मान्य. त्या माणसावर विश्वास आहे माझा आणि इथून पुढे हा विषय या घरामध्ये नकोय मला. त्या माणसामुळे आपलं घर चालतंय एवढं लक्षात ठेव. अजूनही तुम्ही खोटं का बोलताय सोपान आजोबा? मी कुठं काय खोटं बोललो? महादेव आजोबांबद्दल. मी तिनुला जे सांगितले ते समजा खरे. हा, श्रीकृष्णाच्या खबरदार, श्रीकृष्णाची खोटी शपथ घ्याल तर. महादेवांचं पार्वतीवर निस्सीम प्रेम होतं. ते दुसऱ्या बाईच्या नादी लागणं शक्य नाही. तुला काय माहित का महादेवाचं पार्वतीचं काय ते? माहिती आहे असं समजा सोपान आजोबा. अरे काय छळ मांडला माझा म्हाताऱ्याचा तुम्ही? बयो कोण होती सोपान आजोबा? भयो? कोण भयो? मला ठाऊ.
तुम्हाला माहित आहे सोपान आजोबा. अरे काय छळ मारलाय उगा म्हाताऱ्याचा. मला जाऊ तुमची बयन फयो. तुम्ही बयोला चांगलंच ओळखत होता. तुमचा आणि तिचा नक्कीच काहीतरी संबंध होता. तुम्ही या घरात विष पसरवण्याचा प्रयत्न केलात. भालचंद्ररावांना सुद्धा तुम्हीच नादाला लावलं. या घरात चोऱ्या केला तुम्ही सोपान आजोबा. मी कोणाची चोरी केलेली नाही. आणि हे जगात तू कोण आहेस ग? ते तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. धान्य चोरलं होतं ना. झाडाला उलटा टांगला होता तुम्हाला महादेवानं. आठवतंय ना. पण मग मालकाने वाड्यात मला परत घेतलं. तर वाड्यात इतके दिवस कसं राहिलं. हा मध्ये माझं काही डोसकं फिरलं होतं जरा. तेव्हा केव्हा तरी धान्य चोरलं. बाकी काही नाही. हा बाकी काय. भागीरथी वंशांची मोहनमाळ तुम्हीच चोरली होतीत ना. हे तू हायस कोण ग बाय. हा ती माळ मी नव्हती चोरली. तुम्हीच चोरली होती. नाही ती माळ त्या भालचंद्रानं. भालचंद्ररावांना काय केलं होतं सोपान आजोबा. सांगा मला. खास मर्जीतले होतात ना त्यांच्या. अरे दिनू बाबा बघ रे माझा कसा म्हाताऱ्याचा छळ करतात. अरे जाऊ रे लवकर मला मारून टाकतात. तुम्ही महादेव आजोबांबद्दल खोटं का बोललात. मी खोटं नाही बोललो. त्याचा त्या बाईशी संबंध होता. अजूनही तुम्ही खोटंच बोलताय. पण माझ्या समोर तुमचा हा खोटेपणा चालणार नाही. शुभ्रा स्टॉप इट. काय चाललंय काय. आदिनाथ हा माणूस खोटा. स्टॉप इट. आपण यासाठी इथे आलो नव्हतो ना. आदिनाथ हा माणूस तुमच्याबद्दल खोटं बोलतोय. माझ्याबद्दल नाही शुभ्रा. महादेव आजोबांबद्दल. कळलं. महादेव आजोबांबद्दल. सोपान आजोबा तुम्ही आराम करा. लेट्स गो शुभ्रा. एक लक्षात ठेव सोपान. शुभ्रा भूतकाळाकडे वळून पाहायचं नाही असं ठरवलंय मी. पण तू जर माझ्या कुटुंबाविषयी उलट-सुलट बोललास तर या घरची लक्ष्मी आहे मी. पार्वती या घरची लक्ष्मी आहे. आणि वेळ पडलीच तर ती दुर्गेचाही अवतार घेऊ शकते. आणि वेळ पडलीच तर दुर्गेचा अवतारही घेऊ शकते. लक्षात ठेव. स्टॉप इट शुभ्रा. आपल्या घरी एक चांगलं कार्य पार पडले आताच. त्यावर भूतकाळाची ही जळमटण नको आहेत मला. त्यांचं वय बघ. ते हायपर झाले. त्यांना काही झालं तर कोण जबाबदार आहे. लेट्स गो शुभ्रा. शुभ्रा लेट्स गो. पार्वती या घरची लक्ष्मी आहे. आणि वेळ पडलीच तर ती दुर्गेचाही अवतार घेऊ शकते. पार्वती या घरची लक्ष्मी आहे. आणि वेळ पडलीच तर ती दुर्गेचाही अवतार घेऊ शकते.